क्रांतिदीप चैनल को शेयर और सब्सक्राइब करें। युवा परिवर्तन क्रांतिदीप। नमस्कार, आपण आलो आहे संतोष झुर्डे यांच्या वडापाव सेंटरवरती। यांचा हा वडापाव सुप्रसिद्ध आणि नावाजलेला आहे। पंचकोशीत सर्व खवाई आणि आवडत्या लोकांना हा वडापाव आणि मिरची याची खूप अशी आवड आहे आणि याची टेस्ट खूपच न्यारी आहे आणि म्हणूनच आपण या वडापाव सेंटरवरती आज या ठिकाणी आलेलो आहे। हा वडा याची प्रामुख्याने वैशिष्ट्य म्हणजे हा जो वडा आहे हा 10 रुपयाला एक आणि त्यासोबत एक मिरची टमाट्याचा सॉस असा हा वडा आणि त्यासोबत खाताना खूप अशी मजा येत असते। आणि या ठिकाणी संध्याकाळी 4 वाजल्यापासून तर रात्री 9 वाजेपर्यंत संतोष झुर्डे भाऊ यांच्या वडापाव सेंटरवरती शेकडो लोकांची अशी गर्दी असते आणि या गर्दीमध्ये त्या वडापाव सेंटरमध्ये प्रत्येकाला आपल्याला वडापाव हवासा असतो आणि खाण्यासाठी या ठिकाणी उपस्थित असतात। प्रामुख्याने बघितलं तर वडापावची टेस्ट ही जिभेवरती रात्रभर रेंगाळत असते आणि घरी गेल्यानंतर जेवणाचीही इच्छा होत नसते। त्यामुळे हा वडापाव खूपच असा नावाजलेला आणि पंचकोशीत असा प्रसिद्ध वडापाव आहे। आणि या वडापाव विकण्याच्या मागचा एक ध्येय म्हणजे रोजगार तर आहेच हो, परंतु लोकांना एक नवीन काहीतरी सेवा देणं हे संतोष भाऊच्या माध्यमातून आपण या ठिकाणी बघत आहोत। संतोष भाऊंनी खूप कष्टातून आणि खूप असे परिश्रमातून आपले हे छोटंसं वडापाव सेंटर उभं केलं आहे आणि आज त्याला तुम्ही बघा एका वटवृक्षाप्रमाणे असं बहर आलेलं आहे। कस्टमरांची लाईन त्या ठिकाणी लागते। ग्राहकांना वडापाव सेंटर चालू व्हायच्या अर्धा पाऊण तास आधीच कस्टमर या ठिकाणी येतात आणि वडापाव खाण्यासाठी वाट बघत असतात की केव्हा भाऊचं हे वडापाव सेंटर चालू होईल आणि आम्हाला त्या वडापावचा आस्वाद घेता येईल। असा हा वडापाव नावाजलेला वडापाव या ठिकाणी संतोष भाऊकडे 10 रुपयाला एक आणि त्याचप्रमाणे